जो माणूस साधारण 150 152 भाग याचे बघतो आणि संविधान पारायण ऐकतो सातत्याने, तर त्याच्या मनात हा प्रश्न येणं साहजिक आहे की सम्राट अशोकाची चिन्ह आणि सम्राट अशोकाच्या ज्या नीती आहे, वारंवार आपण नीतिमत्तेचा, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचा उल्लेख करतो, हे सगळं कुठून आलेलं आहे आणि हे कशा पद्धतीनं कॉन्स्टिट्यूशनचा एक गाभा व्हावा, अंतरात्मा व्हावा, चैतन्य असावं कॉन्स्टिट्यूशनचं, असा एक प्रकार झालेला आहे. तर त्याच्यावर प्रकाश टाकणं आवश्यक आहे आणि हा प्रश्न विचारला त्याचे मी कौतुक करतो प्रश्नकर्त्याचं, की संविधानाचं पारायण बघत असताना, ऐकत असताना तुम्हाला हे प्रश्न सुचतात आणि असं वाटतं, याचाच अर्थ आता लोक वाचनाकडे आहे त्या साध्यात्य गोष्टी ज्या आपल्याला दिसतात तशा, ज्या अस्तित्वात आहे तशा, त्यांच्या मुळासकट समजून घेण्याकडे लोकांचा कल आहे आणि ही फार मोठी जमेची बाजू आहे. किंबहुना हे संविधान पारायणाचं यश आहे असं म्हटलं तरी चालेल. परंतु आज अशा प्रकारचे प्रश्न यायला लागले. आपण 150वं पुष्प गुंफत असताना 16 सिंहगड येथे नुकताच साजरा केला. त्याही अनुषंगाने बरेचसे प्रश्न, पण ते प्रश्न सगळे पॉझिटिव्ह, आतापर्यंत आपण जे जे काही केलं त्याच्याबद्दलचे प्रश्न होते, त्याचाही आढावा मागे पुढे आपण घेत राहू. परंतु हा जो प्रश्न आहे, आज जो विचारला की सम्राट अशोक ह्याच्या नीती, सम्राट अशोकाचं जे कॅरेक्टर आहे ते भारतीयत्वाच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे आणि त्या नीती कशा संविधानामध्ये जागोजागी पाऊल खुणा इतिहासाच्या म्हणून आपल्याला बघायला मिळतात, त्याबद्दल बोलणं औचित्याचं ठरणार आहे. म्हणून आज दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी 152वं पुष्प संविधान पारायणाचं गुंफत असताना आपण या प्रश्नाला सुरुवात करू. सम्राट अशोक हा 2 कारणांसाठी ओळखला जातो. एक तर धर्म आणि दुसरं तत्वज्ञान. धर्म आणि तत्वज्ञान या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टींसाठी एकच माणूस ओळखला जाणं हे एकमेव द्वितीय उदाहरण असावं संपूर्ण जगातलं, असं मला तरी वाटते. जगामध्ये ज्या लोकांची नावं चिरंजीवी झाली किंवा जग ज्यांना पूजतं, मग त्या काही देवी देवतांचे स्थान मिळून पुराणातल्या पोथ्यांमध्ये गडप झाले असो, की तुकारामासारखे विद्रोही असो, शिवाजी महाराजासारखे कर्तव्य कुशल राजे असो, ज्यांनी 18 पगड जातींचं स्वराज्य स्थापन करण्याचा घाट घातला, महात्मा फुल्यांसारखे सत्यशोधक असो, शाहू महाराज जी समाजातल्या तळागाळातल्या गोरगरिबीत जगणाऱ्या लोकांबद्दलची कणव घेऊन संपूर्णपणे आपला राज्यकारभार चालवतात, की ज्यांना राजर्षी पदवी दिली जाऊ शकते, या ज्या व्यक्ती, डॉक्टर आंबेडकर असतील, या ज्या व्यक्ती इतिहासामध्ये त्यांच्या नंतर ओळखल्या जातात, त्या फक्त आणि फक्त त्यांनी केलेल्या मानवतावादी दृष्टिकोनातून सत्कृत्यामुळे ओळखल्या जातात. त्यांची सत्कर्म एवढी जास्त आहे की त्यांना कोणीही विसरू शकत नाही. या भारतीय परंपरेमध्ये अगदी शंतनू सम्राट भारत पासून कित्येक सम्राट आणि कित्येक राजे आणि कित्येक महाराजे झाले असतील, तर त्यामध्ये सम्राट अशोकाचं स्थान आहे, एखाद्या अढळ ध्रुव ताऱ्यासारखं हे स्थान आहे. आणि म्हणून सम्राट अशोकाला प्रमाण मानत असताना आपल्याला ते प्रमाणशीलता त्याच्यामध्ये कशी आली आणि कुठून आली, तर पहिला जो शब्द आहे की आपण त्याला सम्राट म्हणतो. अशोकाचा उल्लेख करत असताना कुणीही राजा अशोक किंवा महाराजा अशोक असं करत नाही, तर सम्राट अशोक असाच त्याचा उल्लेख करतो. आपण या सम्राट शब्दाची महती बघून घेऊया की सम्राट नेमकं काय आहे. सम्राटाची सगळ्यात मोठी शक्ती काय. सम्राट हा सर्व शक्तिमान असं कुठलं काम करू शकतो जे इतर कुणीही करू शकत नाही, ते म्हणजे प्रत्येक राजे रजवाडे, अगदी त्यांनी इशारा केला की त्यांच्या एका इशाऱ्यावर हजारो लाखो लोकांचे शिर त्यांच्या धडापासून वेगळे होऊ शकतात, ते मारू शकतात, लढाया करू शकतात, लढाईमध्ये कत्तल केली जाते, माणसांची कत्तल केली की ते राज्य काबीज केलं जातं, त्याचा राज्यकारभार वाढला की त्याचा कर आणि महसूल त्याचा साठा वाढतो आणि त्यामुळे तो अतिशय श्रीमंत आणि मोठा राजा, राजाचा महाराजा, महाराजाचा सम्राट होतो. पण सम्राटाची खरी ताकद हे मारण्यात नाही, ते जीवन तारण्यात आहे, असा सम्राट या शब्दाचा अर्थ आहे. जेव्हा कलिंगाच्या युद्धानंतर
अशोकानं ही उपरती झाली की सम्राटाची मुख्य पॉवर काय, आणि त्यांचं जेव्हा याच्यावर काही तत्वज्ञान बरोबर विवेचन झालं, त्यांनी सांगितलं की मारणे किंवा एखाद्याचा जीव घेणे ही सम्राटाची सर्वात मोठी शक्ती होऊ शकते, सगळ्यात मोठी पॉवर होऊ शकते. पण त्याहूनही मोठी पॉवर अशी आहे की जो माणूस मरणार आहे, उदाहरणार्थ ज्याला फाशीची शिक्षा झालेली आहे, तो तुमच्या तलवारीच्या अगदी टोकावर मान ठेवून उभा आहे, तुम्ही कधीही तलवार फिरवून त्याचा शिरच्छेद करू शकता. अशा माणसाला जीवदान देणे, जीव देणे, जीव जगवणे, जीव निर्माण करणे, जीवाचं पालन पोषण होऊ देणे, जीवाला वृद्धिंगत करणे, आणि ही क्लुप्ती कोणाची आहे? तर ही परमपित्या परमेश्वराची आहे. जे विश्व चैतन्य, ज्याला आम्ही कॉस्मिक युनिव्हर्स म्हणतो, त्याच्याकडे ही किमया आहे. तो आम्हाला जन्माला घालतोय, किंचितही त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये हजारो वर्षांपासून कुठलाही फरक नाहीये. अगदी व्यवस्थित तो माणसाला जीवदान देतो, म्हणजे जीवातून जीव निर्माण करतो. आणि असे निर्माण केलेले विश्व चैतन्याचे जीव हे त्याचेच अंश. जर आपण कापत सुटलो आणि त्याला स्वतःला मोठी पॉवर समजलो असं नाही, तर कोणी मरणारा असेल आणि त्याला जर आपण जीवदान देत असू, तर ती सम्राटाची मोठी पॉवर आहे, आणि तो खरा सम्राट. या एका तत्वज्ञानापोटी तुम्ही बघा की आपल्या राज्यघटनेमध्ये माफीचा अधिकार जो राष्ट्रपतीला आहे. एखाद्याला फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने अगदी रिव्ह्यू काय ते सगळे पिटिशन संपवून जर फाशी कायम केली असेल, तर सर्टेसिव्हिटी एक कर्णोपाय म्हणून ठेवलेला आहे, आणि तो राष्ट्रपतीला दयेचा अधिकार. ही सम्राटाची मोठी पॉवर आहे. राष्ट्रपती हा देशाचा सम्राट, त्याला आपण संविधानिक परंपरेमुळे म्हणत नाही, पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तो सर्वोच्च पदावर आरूढ असलेला पदाधिकारी आहे देशाचा, आणि त्याच्याकडे तो अधिकार देण्यात आले. हे सम्राट अशोकाचं पडलेलं पहिलं प्रतिबिंब आहे. कलिंगाच्या युद्धानंतर जो सम्राट अशोकांमध्ये फरक पडलाय तो असा आहे. ते जीवन हे अहिंसात्मक मार्गाने कसं जावं, बुद्धांनी धर्म सांगितला होता. सम्राट अशोकाच्या आधी बुद्ध हा धर्मतत्व सांगून गेले होते जगात, आणि धर्मतत्वामध्ये त्यांनी सांगितलेली अहिंसा परमधर्म हा जो एक भाग होता, तो ऍक्च्युअली समाजामध्ये आणणं आणि राजशक्तीकडे त्याची सूत्र सोपवणं, हे महत्कार्य, ऐतिहासिक कार्य जगामध्ये पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते सम्राट अशोकाने केलं. पंचशील, शील, प्रज्ञा, करुणा, हे जे 3 शब्द आहेत पंचशीलातले, त्याचं तुम्हाला वारंवार आपल्या संविधानामध्ये प्रतिबिंब पडलेलं दिसतं. शील पाहिजे. शील म्हणजे इट्स अ सॉर्ट ऑफ अ मॉरॅलिटी. तुमचं कॅरेक्टर कसं आहे? कॅरेक्टरायझेशन ऑफ पॉलिटिक्स. सम्राट अशोकाने अतिशय प्रयत्नपूर्वक धर्म राजकारणामध्ये तत्वज्ञानाच्या रूपाने आणला. धर्म हा कुठंतरी तुम्हाला प्रश्न विचारायला बंदी घालत असतो. हे देवाचं आहे, हे देव आहे, हे केलंच पाहिजे, हे कर्मकांड, हे धर्मकांड. धर्म हा तुम्हाला प्रश्न विचारायला स्टॉप करत असतो. जसं गीतेमध्ये विश्वदर्शन दाखवल्यानंतर अर्जुन स्टॉप झाला आणि गीता भक्ती योगाकडे निघून गेली. पण तत्वज्ञान तसं करत नाही. तत्वज्ञान अमर्याद प्रश्न विचारण्याची मुभा देतं. इन्फिनिट क्वेश्चन यू कॅन आस्क टू फिलॉसॉफर, अँड फिलॉसॉफी इज मेंट फॉर दॅट. प्रश्न कधी संपूच नाही, कारण प्रश्न असतील तर त्याची उत्तर येत राहतील, आणि प्रत्येक येणाऱ्या उत्तराच्या माध्यमातून तुमचं आणि या सृष्टीचं नातं हे नव्याने निर्माण होईल, नव्याने उलगडत जाईल, आणि प्रत्येक क्षणी माणसाच्या पिढ्यांमध्ये नवनिर्माण होत राहील, इनोव्हेशन्स होत राहील. तर ही तत्वज्ञानाची महती आहे. पण सम्राट अशोकाने धर्मतत्व ही राज्याची तत्वनिष्ठा होऊ शकते. या दृष्टीनं शील, प्रज्ञा, करुणा हे 3 शब्द राजकारणात रुजवले. त्या आधीचं राजकारण एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट, म्हणजे चारही दिशांना त्याचा प्रदेश आहे, चारही दिशाकडून त्याच्याकडे कर महसूल येतो, आणि अगदी त्याच्या तोडीचा कोणी त्याचा मुकाबला करणारा राजाच नाही. मुकाबला न करणारा कशामध्ये? युद्धामध्ये, लोक मारण्यामध्ये. ती जर सम्राटाची मोठी पॉवर असेल तर आपण जीवदान देऊ शकतो, ही त्याहून मोठी पॉवर असू शकते. आणि त्यासाठी बुद्धांची तत्व, बुद्धांची धर्मतत्व त्यांनी शील, प्रज्ञा, करुणा या 3 शब्दांच्या माध्यमातून राज्यशक्तीमध्ये, राज्य कारभारामध्ये कशी विहित होऊ शकतात याचा उत्कृष्ट नमुना पेश केला.
आणि म्हणून आपली स्मारक, प्रतीक, आपल्या ज्या काही प्रेरणास्थानं आहेत, अशोक चक्र. अशोक चक्र ह्या 26 आऱ्यांचं बनलेलं ते चक्र आहे. निळ्या रंगाचं चक्र आहे. त्याला आपण अडॅप्ट केलेलं आहे. आपला अशोक स्तंभ, अशोक स्तंभ त्याला म्हणतो. अशोकाने जे 3 4 राज्यांचे पहारेकरी म्हणून ते 4 सिंह तिथे प्रस्थापित केले. पैकी एक दिसत नाही, पण 3 सिंह त्या चिन्हाला कुठूनही बघितलं तर अशोक स्तंभाचं, अशोक चिन्हातून ते प्रतीत होतं. याचा अर्थ या तिन्ही चारी बाजूने आम्ही समाजाला वॉच करतो. एक फिलॉसॉफर, रायटर, साहित्यिक, त्याचा अर्थ लावणारा आणि किती मानवीय दृष्टिकोनातून हे राज्य चालू आहे हे सगळं पाहण्यासाठी आपण जे एक नैतिकतेचं अधिष्ठान संविधानामध्ये पेरलेलं आहे आणि एक अदृश्य पद्धतीने मॉरॅलिटी कॉन्स्टिट्यूशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन इव्हन कॉन्स्टिट्यूशन असा जो संदर्भ आहे तर हे प्रज्ञाशील करुणा याच्यातून आलेलं आहे. आज जर आपण सम्राट अशोकाचा विचार आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये इन कॉन्टेम्पररी इश्यू जर बघायचं ठरवलं तर राजकारणामध्ये जर सगळ्यात मोठा बदल नकारात्मक दृष्टीने काही झाला असेल तर आमचं पॉलिटिकल कॅरेक्टरायझेशन, आमचं राजकीय चारित्र्य हनन झालेलं आहे. राजकारणामध्ये भ्रष्ट मार्गाने यायचं, राजकारणामध्ये एकच उद्देश ठेवून यायचं ते अर्थसत्ता प्राप्तीसाठी, आणि अर्थसत्ता प्राप्ती झाली की परत त्या अर्थाचा वापर राज्यशक्ती मिळवण्यासाठी करायचा. अशा प्रकारचं जे अघोरी चाक एक निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं काही काही घराणेशाही निर्माण झालेली, काही काही आडनावं रूढ झालेली आहे आणि सर्वसाधारण जनतेचा असा समज झालाय की ही आडनावं म्हणजे परमेश्वराचे अंश आहे, अवतार आहे, त्यांच्या खानदानीत नुसतं देवाचेच अवतार जन्माला येतात आणि तेच भविष्यातले सगळे राजे असतात. आपल्याकडे विजुगिषू वृत्तीच नाही, आम्ही राजे होण्याच्या लायकीचेच नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी तुम्हाला आठवावा लागतो. छत्रपती शिवाजीने 18 पगड जातीचं राज्य निर्माण करून जेव्हा हे सिद्ध करून दाखवलं की तुमच्यामध्ये सुद्धा शासक होण्याची कुवत आहे, फक्त स्वतःला अगदी निष्ठेने आणि धैर्याने शोधण्याचा प्रयत्न करा. सम्राट अशोकानंतर जर खरं प्रतिबिंब या संस्कृतीचं पडलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारकिर्दीमध्ये पडलेलं तुम्हाला दिसतं. शिवाजी महाराज जेव्हा हा फतवा काढतात की कुठल्याही सैनिकाने जर भरल्या पिकात शेतकऱ्याच्या कणसाला जरी हात लावला तर त्याची चूक समजली जाईल आणि त्याला त्याप्रमाणे शिक्षा ताडन केलं जाईल. हा जो संदर्भ आहे हा संदर्भ करुणेतून निर्माण झालेला. तो देशाचा पोशिंदा आहे, तो अन्न पिकवतो, त्याच्यामुळे ही रयत जिवंत राहते. त्याची अशी लूट हे सैनिक करत असतील, राजकीय शक्ती करत असेल तर त्याला पायबंद घालणं हा करुणेचा संदर्भ सम्राट अशोकातच आलेला आहे. त्या सम्राट अशोकानंतर हे प्रतिबिंब खऱ्या अर्थाने राज्यात प्रतीत झालं असेल तर ते छत्रपती शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याच्या रयतेमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. आणि त्यानंतर छत्रपतींचा खरा आलेख शोधून काढून जो जगासमोर ठेवला ते महत्कार्य फुल्यांनी केलं, राजर्षी शाहूंनी हे महत्कार्य केलं, आंबेडकरांनी त्यानुसार घटना लिहिली. तर हे 5 जर पिलर म्हटले, आतापर्यंत आपण 4 पिलरचा उल्लेख करायचो, पण 5 जर पिलर म्हटले तर सम्राट अशोक ज्याच्या मूळ नीती आहेत. आणि बुद्ध धर्म जो आज जगात ओळखला जातो किंबहुना तो भारताची ओळख आहे, ज्याच्यावरून दस्तूर खुद्द महात्मा गांधींनी अहिंसेची तत्व स्वीकारली की नाही, अहिंसा परमो धर्म, अहिंसाच आपल्याला तारू शकते. आणि हा एकमेव सिद्धांत गांधींनी जगामध्ये सिद्ध करून दाखवला की कितीही मोठी मारक शक्ती असो, तारक शक्ती जी आहे ती मारक शक्तीपेक्षा केव्हाही श्रेष्ठ आहे. हा बुद्धाचा सिद्धांत राजा अशोक, सम्राट अशोक आणि राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये वापरला हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपल्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला सम्राट अशोकाची एवढी प्रतीक, एवढी चिन्ह, एवढी स्मारक या ठिकाणी दिसतात. सांचीचा स्तूप असेल किंवा ते अशोक स्तंभाच्या खाली अशोक चक्राच्या बाजूला एक घोडा आणि बैल हे असेल, ही आमची बलस्थानं आहेत. आम्ही कष्टकरी जनता, या देशातले शेतकरी हे खरे लोक आहोत. कोण काय किती येतं आणि किती जातं, मोठमोठे राजे रजवाडे इथं आले, काही लुटारू आले, ब्रिटिशच्या सारखे रॉबर आणि एक्स्टॉर्शनिस्ट आले जे अजूनही आमचं रॉबिंग आणि एक्स्टॉर्शन करत आहेत. ते चालू आहे, पण देश हा ज्या माणसांच्या दिमतीवर चालतो ती रयत महत्वाची आहे. आणि ती रयत तुमचं खात नाही,
ती रयत तुम्हाला खाऊ घालते, ही त्यांची महती आहे. आणि ते जर तुम्ही बघितलं तर एक कॅरेक्टरायझेशन ज्या समाजामध्ये शिल्लक राहत नाही, त्या समाजामध्ये तसं चांगलं चारित्र्यवान राजकीय नेते निर्माण करण्याची क्षमता राहत नाही. आणि ती वेळ आज आलेली आहे आणि म्हणून कॉमन माणसानी सम्राट अशोकाचा वसा घेऊन, संविधानाचा वारसा घेऊन उठलं पाहिजे आणि चांगल्या मूल्यांची पेरणी, त्याचं जोपासना केली पाहिजे. कोणी येतो एक वाचाळवीळ काहीतरी बोलतो आणि त्याचे दिवसभर आपण टीव्हीवर प्रोग्राम बघत असतो. अहो, ज्या महाराष्ट्राने अनाथाची माय म्हणून सिंधुताई सपकाळांना डोक्यावर घेतलं, परम महत्वाचं असं कार्य आहे. आणि साधी अशिक्षित बाई, कुठलं शिक्षण नाही, कुठे काही नाही, अनन्वित अत्याचार तिच्यावर झाले, त्याच्यातून उभी राहून ती लाखो अनाथ मुलांची आई होते. हे महत्वाचं उदाहरण या ठिकाणी आहे. आणि मग आता ते काय बोलले सीएम साहेबांशी आणि त्याच्या क्लिप करून ते वारेमाप प्रसिद्धीसाठी वापरायच्या, चीप काइंड ऑफ पब्लिसिटी, स्वस्त प्रकारची पब्लिसिटी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल त्या क्लिपा जाहीर करून वापरायची. हा आपल्या पॉलिटिकल कॅरेक्टरायझेशनचा, राजकीय चारित्र्याचा खाली आलेला आलेख आहे. एक महत्वाची गोष्ट त्या दृष्टीनं मला तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची, एक आमचा मीडिया काय करतो. अतिशय घृणास्पद असं कृत्य आहे. मीडियाला जे करायचं नाही ते मीडिया करतोय, किंबहुना त्यांना ते करायला लावतो आणि गायखांदे आमचे मीडियातले लोक त्याला बळी पडलेले आहेत. एक बातमी आली, त्या बातमीचा आधार होता की आकस्मिक निधन, सिंधुताई सपकाळांचे आकस्मिक निधन. मी बघितलं, अरे आकस्मिक निधन नाहीये, त्या गेली 7 दिवस हॉस्पिटलमध्ये भरती आहे, त्यांना काही त्रास झाला, त्या त्रासावर त्यांचं ट्रीटमेंट चालू होते आणि ते ट्रीटमेंट सुरू असताना त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होऊन मृत्यू झालेला आहे. अशी बाई, जिने एक जागतिक लौकिक प्रस्थापित केला, ती इस्पितळामध्ये अत्यवस्थ अवस्थेमध्ये ट्रीटमेंट घेत असताना कुठलीही चॅनल, कुठलाही न्यूजपेपर त्याची बातमी करत नाही. आणि त्या गेल्यानंतर निर्लज्जसारखी बातमी करतात की आकस्मिक निधन झालेले. हे आमचं कॅरेक्टर असॅसिनेशन आहे. वृत्तपत्रकारितेचं झालेलं चारित्र्य हनन आहे. आणि यांना वाटतं की आपण फार श्रेष्ठ आहोत, फार शहाणे झालेलो आहोत, आपल्या हातात लेखणी आहे म्हणून काही लिहायचं आणि आपल्या हातामध्ये माईक आहे म्हणून काही बोलायचं, बरळण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. लक्षात ठेवा, हा सम्राट अशोकाचा, छत्रपती शिवाजीचा देश आहे. या देशामध्ये मातीत जी मूल्य पेरलेली आहे, ही तुम्ही कितीही नष्ट करायचा प्रयत्न करा, ही पिढ्या दर पिढ्या उगवत राहतील, अंकुरत राहतील. हे सगळं जे आज ज्या पद्धतीनं एक कॅरेक्टरायझेशन आमचं रसातळाला चाललेलं आहे, हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे. आणि हे असं होत असताना आमच्याकडे निर्माण होतात दुर्योधन आणि दुःशासन, मग समाज रूपी द्रौपदीचं वस्त्रहरण हे राजमहालामध्ये केलं जातं. आपण वित्तीय व्यवस्थापनावरती बोलतोय, खऱ्या अर्थाने हे वस्त्र समाजरूपी द्रौपदीची म्हणजे वित्त आहे, आमची संपदा आहे, आमची मालमत्ता आहे, आमची इब्रत आहे, लाज आहे. आणि तीच तुम्ही चव्हाट्यावर ठेवून बाजारामध्ये मांडताय. काय मिळवायचंय तुम्हाला? राजकीय अघोरी शक्ती, ठीक आहे, राजकीय शक्ती मिळाली, त्याच्यानंतर काय मिळवायचंय? पैसा. पैशातून परत राजकीय. किती दिवस हे चक्र चालेल? किती दिवस हा जनक्षोभ तुम्ही रोखू शकाल? हा जनक्षोभ रस्त्यावर येऊन हिंसेच्या मार्गाने जाणार नाही, लक्षात घ्या. पण हा जनक्षोभ, ही घडी जी तुम्ही फार चुकीची निर्माण करत आहात, ती बदलवून टाकल्याशिवाय राहणार नाही. हे महत्व सम्राट अशोकाचं आहे. प्रज्ञा हा जो संदर्भ आहे तो 2 ओळीमध्ये सांगून आपण पुढच्या पारायणाकडे वळूया. प्रज्ञा सर्वसाधारण इमोशनल इंटेलिजन्स या इंग्रजी शब्दाची आपण त्याची तुलना करू शकतो, परंतु कुठल्याही जगातल्या लिटरेचरमध्ये प्रज्ञा, सुपर इंटेलेक्च्युअल वगैरे वगैरे लोक शब्द बोलतात, पण प्रज्ञा या शब्दाला बुद्धी आणि विद्वत्ता याची सांगड घातल्याशिवाय तुम्हाला समजून येता येणार नाही. परम विद्वान जो असतो तो कशा प्रकारे भावना, बुद्धी याचा उच्चांक गाठून आपल्या विद्वत्तेनुसार, एक ज्याला विवेकाची कास आहे त्याप्रमाणे विचार करत असतो. आणि ही प्रज्ञावंत राजकीय चारित्र्य तुमचं असलं पाहिजे. ही प्रज्ञा केव्हा निर्माण होते? ही प्रज्ञा उपसते, ही जागृत होते,
त्याला एखादं काय ते ज्या ह्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही त्या बाबतीत बोलायचं कुंडलिनी शक्तीसारखी असते. आणि ही केव्हा जागृत होते? जेव्हा तुमच्या मनामध्ये करुणा जागृत असते. करुणा म्हणजे दुसऱ्याबद्दल कणव. आज मी अमक्या अमक्याचा पोरगा आहे म्हणून अमक्या बंगल्यामध्ये बसलेलो आहे. तिथे लोक येऊन मला कुर्णीसात नमस्कार करतायत. मी आपला जे काही हे आहे ते आपला पोशाख सफेद पोशी करून जगामध्ये वावरतोय. मोठा राजकीय नेता म्हणून झालेलो आहे. मोठा पदाधिकारी झालेलो आहे. राज्याचा प्रमुख आहे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जातात तेव्हा तुमच्या मनामध्ये या रयतेतला तो जो तळागाळात जगणारा शेतकरी आहे तो कसं जीवन जगतोय, त्याची दिनचर्या कुठल्या विवंचनेने तो सुरू करतोय, त्याला दुपारपर्यंत दिवस ढळल्यानंतर जर काम मिळालं नाही तर संध्याकाळी चूल पेटणार नाही म्हणून तो कसा विवश होतोय, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता किंवा त्याची जी वेदना आहे ती वेदना तुम्हाला समजू शकेल का? जर ती समजली तर त्याला करुणा म्हणता येईल. 90% संपत्ती 10% लोकांच्या हातात असणं हा काही करुणेचा भाग नाही. ती धीरूभाई अंबानीची मुलं जगामध्ये आम्ही श्रीमंत आहोत, भारतीय हा जगातला श्रीमंत माणूस आहे म्हणून स्वतःचं लौकिक वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर मिरवत असतात. त्यांनी हा विचार करायला पाहिजे त्यांच्या मनामध्ये करुणा शिल्लक आहे का? जर करुणा शिल्लक नसेल तर तुमच्याकडे प्रज्ञा जागृतच होणार नाही. म्हणून कॅरेक्टरायझेशन, शील तुमची, मॉरॅलिटी, राजकीय चारित्र्य आणि विद्वत्ता ही तुमच्याकडे असेल तर करुणा सुद्धा असली पाहिजे. आणि अशा करुणामयी संदर्भातून शील, प्रज्ञा, करुणा जेव्हा राज्य कारभार चालवला जातो त्याचं मूर्तिमंत्र ऐतिहासिक उदाहरण म्हणजे सम्राट अशोक. या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. आणि सम्राट अशोकाचं महान योगदान या देशाच्या भूमीसाठी आहे. सम्राट अशोकाचा इतिहास बृहद्रथ आणि शंघमित्र यांच्या युद्धानंतर जो दाबून टाकण्यात आला आणि मनुस्मृतीचा उगम त्या ठिकाणी झाला. ही तत्व पुढे पुढे जात असताना मनुस्मृतीलाही आवाज देणारी आणि तिचा प्रतिकार करणारी शक्ती जेव्हा निर्माण झाली तेव्हा तुम्हाला गांधी, आंबेडकर हे दोन कॅरेक्टर्स असे दिसतात राजकारणातले की त्यांनी पूर्णपणे ही मनोवादी शक्ती टक्कर देऊन कशी त्याच्या बरोबरीला आमची पुरोगामी शक्ती सुद्धा येऊ शकते प्रतिगामींचे हे सिद्ध करून दाखवलं. आता हे परत चक्र उलट फिरायला सुरुवात झालेली आहे. परंतु जनजागृती एवढी जास्त आहे, जनजागृतीमध्ये या सगळ्या गोष्टींची मूल्य एवढी जास्त भिनलेली आहे की एवढा काही जास्त काळ ते सक्सेस होऊ शकणार नाही. फार मोठ्या प्रमाणात संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे. ज्या पद्धतीने प्राईम मिनिस्टरचा पंजाब मधला ड्रामा सगळे लोक बघतात आहे, ज्या पद्धतीने ते उच्चमकुल काहीतरी वक्तव्य इथले महाराष्ट्रातले मंत्री ओबीसीबद्दल करून बोलतात आहे, हे सगळं बघितलं तर हे यांच्या सावल्या लांब लांब व्हायला लागलेल्या आहेत. सावल्या लांब होणं, सावल्या उंच होणं याचा अर्थ तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढत नाही. वाढायची असेल त्याची उंची वाढली पाहिजे. तुमच्या सावलीची लांबी वाढून चालणार नाही. किंबहुना सावलीची लांबी वाढणं हे मावळण्याचं लक्षण आहे आणि मावळतीकडे ही तत्व जात आहे. परंतु परत परत आपल्या पिढ्यांना आपल्याला सम्राट अशोक शिकवला पाहिजे, छत्रपती शिकवला पाहिजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचा बोलबाला करत राहायला पाहिजे. आमच्या सगळ्या संतांची तत्व, बुद्धांची तत्व ही या देशाला तारणारी तत्व आहे आणि ती परत परत आली पाहिजे. आज संविधानाच्या पारामध्ये प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारला म्हणून एवढं सगळं बोलता आलं, त्याबद्दल परत एकदा त्याचे आभार मानतो. आणि अनुच्छेद 278 278 नंतर आपण 279 निव्वळ उत्पन्न याच्याकडे आज लक्ष देऊया. आपण आतापर्यंत व्यवसाय, व्यापार, उपजीविका, नोकरी याच्यातले सूक्ष्म संदर्भ समजून घेतलेले आहे. संविधानाने एवढे सगळे सूक्ष्म संदर्भ का दिले असतील की प्रत्येक माणसावर तो व्यावसायिक असेल तर त्याला व्यवसायच म्हणा, आणि व्यवसाय आणि व्यापार याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तोही जाणून घ्यायचा. व्यापारी असेल तर त्याला व्यापारच म्हणायचं आणि त्या पद्धतीने त्याचे मिळकत बघून त्याला त्या पद्धतीने त्याच्यावर कर आकारणी, महसूल आकारणी करायची. हा सूक्ष्म विवेक आहे. सूक्ष्म विवेक आहे. चाणक्यांचं, कौटिल्यांचं अर्थशास्त्र जे आहे ते केवळ इकॉनॉमी नाहीये, ते जीवनाच्या एकंदर शास्त्राबद्दल लिहिलेलं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये काही तत्व मांडलेली आहेत
ती अर्थकारणाशी निगडीत अशी आहे की ज्या प्रदेशामध्ये ज्या पद्धतीचे लोक राहतात आणि त्यांचं उत्पन्न किती आहे, आणि त्या प्रदेशामध्ये जर एखादा कपडे धुणारा धोबी परीट असेल, तर त्याला तुमच्या मिळकतीच्या किती टक्के पैसे मिळावे, हे 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 भाष्य आपल्या पुरातन ग्रंथांमध्ये आहे. एखाद्याने व्यभिचारासारखा गुन्हा केला असेल, ती स्त्री जर सर्वसाधारण गरीब झोपडपट्टी घरातली आदिवासी आणि खालच्या गरीब समाजातली असेल, जिच्यावर व्यभिचाराची वेळ आली असेल, तिला व्यभिचाराबद्दल दिल्या गेलेली शिक्षा आणि राजघराण्यातल्या स्त्रीने केलेला व्यभिचार त्याला दिल्या गेलेली शिक्षा, याच्यामध्ये त्यांनी तफावत ठेवली. तिला फार कठोर शिक्षा देण्यात आली. मला आठवतं एक लेक्चर युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावर झालं होतं, तुमच्या कॉन्व्होकेशन हॉलमध्ये. त्या युवराजनी ब्रिटनच्या ऍक्सिडेंट मध्ये मारल्या गेल्या होत्या, चायना, आणि त्याच्यावरती ते लेक्चर होतं की त्या त्या व्यभिचाराला जी शिक्षा असली पाहिजे होती त्या शिक्षेचं प्रावधान, आणि बोलता बोलता संदर्भ देताना त्यांनी कौटिल्य अर्थशास्त्राचा हा संदर्भ दिला होता. म्हणजे मी तर म्हणतो आयपीसी जे आपली लिहिल्या गेली ते लॉर्ड मेकॉलेनी कौटिल्याचं अर्थशास्त्राचं पुस्तक वाचलं असलं पाहिजे, समजून घेतलं असलं पाहिजे, आणि मगच त्यांनी आयपीसी लिहिली. आपल्या आयपीसी मध्ये खूपदा तुम्हाला कौटिल्याच्या खुणा या पद्धतीत दिसतात. परंतु महसुलाबद्दल, कराबद्दल कौटिल्य हा इतका बारीक आहे, त्याला सूक्ष्म विवेक म्हटलेला आहे की राज्य शक्तीला हा सूक्ष्म विवेक असावा. एका पट्टीने सगळ्यांकडून पैसे जर उकरले, तर ज्याला चारच पैसे मिळालेले आहे त्याला उगाच तुम्ही व्यापारी करून टाकला आणि व्यापाऱ्याचं सगळं लावून त्याच्यावर त्याच्याकडून पैसे घेतले. तर हे जे बायफर्गेशन, ट्रायफर्गेशन आहे, क्वाड्राफर्गेशन आहे, आपल्याला हे विभागित करून त्यांच्यावर कर आकारणी केली असली पाहिजे. आणि म्हणून ही कर आकारणी या आधीच्या अनुच्छेदामध्ये आपण जी बघितली, ती व्यापार असेल तर वेगळा, व्यवसाय असेल तर वेगळा, प्रोफेशनल अँड ट्रेड म्हटलेलं आहे, उपजीविका द कॉलिंग, लाईव्हलीहूड त्याचं कशावरती चालतं ते उपजीविका, आणि नोकरी जो परम एम्प्लॉयमेंट, नुसतं एम्प्लॉयमेंट याच्याबद्दलचं म्हणणं आहे. अशा रीतीचे संदर्भ आपण काल विवेचल्यानंतर आज आपण बघूया की निव्वळ उत्पन्न कर जमा करताना जो खर्च लागतो, जाण्या येण्यामध्ये खर्च लागतो, डॉक्युमेंटेशन मध्ये खर्च लागतो, त्याच्यावर नोकरदार काम करत असतात, त्यांचा पगार द्यावा लागतो, हे सगळं लक्षात घेऊन निव्वळ उत्पन्न ही संकल्पना काय आहे? कॅल्क्युलेशन ऑफ ट्रू प्रोसीड्स, कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रोसीड, नेट इन्कम. भारताचं नेट इन्कम हे कशावर निर्धारित असतं, कसं ठरतं, कुठल्या कुठल्या महसुली बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, आणि हे निव्वळ इन्कम एवढं आहे याचं फायनल प्रमाणपत्र, सर्टिफिकेट कोण देतं, शेवटचं सर्टिफिकेट कोण देतं, त्याबद्दल आपण 279 279 या अनुच्छेदामध्ये बघूया. निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिणिती. निव्वळ उत्पन्न हे एका सोर्स कडून येत नाही, अनेक सोर्स कडून येतं, म्हणून इत्यादी हा शब्द वापरलेला आहे. परिगणना, निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिगणना, परिगणना म्हणजे कॅल्क्युलेशन, एकत्रित हिशोब करणे. समभाग 1 असं म्हणतो, या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदीमध्ये निव्वळ उत्पन्न याचा कोणत्याही कराच्या किंवा शुल्काच्या संबंधातील अर्थ वसुलीचा खर्च, वसुलीचा खर्च वजा जाता राहिलेले उत्पन्न असा आहे. सगळ्या वसुलीचा खर्च केवढा लागला तसा आहे. आता वसुलीचा खर्चही त्या मानाने प्रमाणशीरतेमध्ये ठेवण्यात येत आहे. खाली आपण बघूया. नाहीतर चाराण्याची कोंबडी आणि आठाण्याचा मसाला असं होऊन जायचं. तसं होता कामा नये. खर्च त्याचं वसुली करण्यासाठी ₹10 खर्च व्हायचे आणि वसुली किती झाली? ₹5. अरे वसुलीचा ₹10 खर्च झालाय. या गोष्टीच्या सूक्ष्मतेने संविधानाने ऑब्झर्व केलेले आहे. त्याचा वसुलीचा खर्च वजा जाता राहिलेले उत्पन्न असं आहे, आणि त्या तरतुदीच्या प्रयोजनाकरता कोणत्याही क्षेत्रातील किंवा क्षेत्राशी संबंधित असलेल्या कराचे किंवा शुल्काचे अथवा कोणत्याही कराच्या किंवा शुल्काच्या कोणत्याही भागाचे निव्वळ उत्पन्न भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक याच्याकडून सुनिश्चित व प्रमाणित केले जाईल, आणि त्याचे प्रमाणपत्र अंतिम असेल. पैसा आल्यानंतर त्याच्यातला वसूल करण्याच्या खर्चावर किती झाला ते बाजूला काढून निव्वळ उत्पन्न किती आहे हे कोण ठरवेल?
कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक. आपण कॉम्प्ट्रोलर या शब्दाचा नियंत्रक, कंट्रोलर न म्हणता कॉम्प्ट्रोलर म्हटलेला आहे, कारण हे अकाउंटशी संबंधित आहे म्हणून ते एक वेगळी प्रचलित असलेली इंग्रजीतली इंग्रजाळलेली टर्म वापरलेली आहे. त्याचा अर्थ कंट्रोलर आहे, नियंत्रक. आणि म्हणून मराठीमध्ये भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, तो त्या जमा झालेल्या पैशामधून वसुलीसाठी गेलेला खर्च बाजूला काढून निव्वळ उत्पन्न किती आहे ते निर्धारित करेल. केवळ निर्धारित करणार नाही तर त्याला प्रमाणित करेल आणि त्यांनी दिलेलं प्रमाणपत्र हे अंतिम असेल. थोडक्यात हा भारताचा मुनीमजी म्हटलं तरी चालेल. किती यावेळी उत्पन्न झालं, त्या उत्पन्न जमा करायला किती खर्च लागला, ट्रान्सपोर्टेशनला, ह्याला त्याला, नोकरदारावर किती गेले ते गडून निव्वळ उत्पन्न किती ते एवढं. आणि हा माणूस हे उत्पन्न सरकारी तिजोरीमध्ये जमा करतो. हा पब्लिक अकाउंट आहे, हे लोकांचे पैसे आहे. आणि मग त्यावर शासनाचा अखत्यार आणि शासनाला त्याच्यातून खर्च करण्याचा भारताचा एकत्रित निधी, जो आपण शब्द वारंवार बघितलाय संविधानात, त्याचा अर्थ हे निव्वळ उत्पन्न. दुसरा समभाग अनुच्छेद 279 चा असं म्हणतो, पूर्वोक्त तरतुदीला आणि या प्रकरणाच्या अन्य कोणत्याही व्यक्त तरतुदीच्या अधीन राहून या भागाखाली कोणत्याही शुल्काचे किंवा कराचे उत्पन्न कोणत्याही राज्याला नेमून देण्यात आले असेल किंवा देता येईल असा कोणत्याही बाबतीत त्या उत्पन्नाची कशा रीतीने परिगणना करायची, कोणकोणती प्रदाने कोणत्या वेळेपासून अथवा कोणत्या वेळी आणि अशा रीतीने करावयाची यासंबंधी एक वित्तीय वर्ष व अन्य वित्तीय वर्ष यांच्यात समायोजने करण्यासंबंधी आणि अन्य कोणत्याही अनुषंगिक किंवा साह्यभूत बाबी संबंधी संसदेने केलेला कायदा किंवा राष्ट्रपतीचा आदेश याद्वारे तरतूद करता येईल. हे निव्वळ उत्पन्न एकदा आल्यानंतर राज्याला कसं विभागून जायचं, राज्याला विभागून दिल्यानंतर 2 राज्यांमध्ये जर काही अशा समन्वयी गोष्टी असेल तर त्या कशा ऍडजस्ट करायच्या, किंवा एखाद्या वर्षी वित्तीय वर्षामध्ये काही अनुशेष राहिला असेल, म्हणजे मागच्या वर्षी आपण महाराष्ट्राचे एवढे देणं लागत होतो ते देणं आपण देऊ शकलो नाही, म्हणून यावर्षी आपण त्यांना तूट भरपाई करून देऊन अनुशेष जो मागच्या वर्षीचा राहिलेला आहे त्याची भरपाई करून देऊन दिली पाहिजे. ह्या सगळ्या आर्थिक वित्त व्यवस्थेतील ऍडजस्टमेंट आहे. या ऍडजस्टमेंट संबंधी संसद जसा कायदा पारित करेल त्या कायद्यानुसार राष्ट्रपती आपले आदेश काढून त्या पारित करून घेण्यात येतील. म्हणजे निव्वळ उत्पन्नाबाबतच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अशा प्रकारे राज्यांमध्ये वापरल्या जातील किंवा वित्तीय वर्षांमध्ये ऍडजस्ट करून विभागून दिल्या जातील. परंतु त्यासाठी संसदेला कायदे करण्याचे अधिकार आहे आणि संसदेने केलेला कायदा हा अंतिम आहे. 280 अनुच्छेद वित्त आयोग. आपण जेव्हा 266 बघितलं होतं तर वित्त आयोग 280 अनुच्छेदामध्ये सांगितलेल्या व्याख्या जेव्हा आपण बघितली होती तेव्हा 280 अनुच्छेदामध्ये सांगितलेला व्याख्याप्रमाणे वित्त आयोगाची स्थापना केलेली असेल तर ती व्याख्या आपल्याला 280 मध्ये आता इथे बघायला मिळते. वित्त आयोग या संविधानाच्या प्रारंभापासून 2 वर्षाच्या आत आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी, म्हणजे 5 वर्ष संपण्याच्या आधी किंवा राष्ट्रपतीस आवश्यक वाटेल अशा अगोदरच्या वेळी सुद्धा राष्ट्रपती आदेशाद्वारे वित्त आयोग गठीत करेल. हे राष्ट्रपतीचं काम आहे. चेक अँड बॅलन्स सिस्टीम बघा, वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार सरकार चालेल. कॉम्प्ट्रोलर जनरल हा किती पैसे आहेत त्याचं सर्टिफिकेट देईल. म्हणजे भ्रष्टाचाराला किंवा पैशाच्या बाबतीत इकडे तिकडे हेरफेर करायला बिलकुल चान्स नाहीये. पण तरी आमचे कुशल राजकारणी ते केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्यांची विद्वत्ता आणि त्यांचं कौशल्य, क्रिमिनल इंटेलिजन्स त्यांचा मानलाच पाहिजे. ते कॉम्प्ट्रोलर जनरलचं सर्टिफिकेट प्रमाणे ते हे होईल. त्याची विभागणी कशी ते वित्त आयोग ठरवेल आणि शासनाने ते करायचं आहे. ते वित्त आयोग स्थापन करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतीला देण्यात आले. राष्ट्रपती एक प्रमुख आणि त्याचे 4 सदस्य, एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असं मिळून वित्त आयोगाची स्थापना करेल. दर 5 वर्षांनी ती झाली पाहिजे. आणि संविधान लागल्यानंतर, संविधान आपलं 1950 26 जानेवारीला रुजू झालं, ते लागल्यानंतर त्याला 2 वर्षाच्या आत वित्त आयोग स्थापन केलाच पाहिजे असं संविधानाने सांगितलं. दर 5 वर्षांनी किंवा त्याच्या आधी जर असं वाटलं की या वित्तीय व्यवस्थेमध्ये फार मोठी गडबड आहे आणि हे वित्त आयोग कॅन्सल करून आपल्या नवीन वित्त आयोग गठीत करायचा,
तोही राष्ट्रपती करू शकतात. आता वित्त आयोगाच्या कामाबद्दल बोलताना या ठिकाणी असं म्हटलं आहे की आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती होण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक असतील आणि त्या कशा रीतीने निवडले जातील हे संसदेला कायद्याद्वारे निर्धारित करता येईल. हा दुसरा समभाग आहे. कोण सदस्य असला पाहिजे, त्याचं क्वालिफिकेशन काय असावं, संसद ठरवेल. तिसरा समभाग असं म्हणतो अनुच्छेद 280चा की पुढील गोष्टी संबंधी राष्ट्रपतीला शिफारशी करणे हे आयोगाचे कर्तव्य असेल. ड्युटी ऑफ फायनान्स कमिशन. वित्त आयोगाच्या ड्युटी ह्या राष्ट्रपतींना शिफारस करणे. त्या 5 बाबीमध्ये राष्ट्रपतींना शिफारस वित्त आयोगाला करायची आहे. त्याच्यातली क्रमांक 1, या प्रकरणाखाली संघ राज्य व राज्य यांच्यामध्ये जे विभागून द्यावायचे आहे किंवा विभागून देता येईल असे करांचे निव्वळ उत्पन्न यांच्यामध्ये वितरित करणे आणि राज्यांमध्ये अशा उत्पन्नातील त्यांचे हिस्से वाटून देणे. कोणत्या राज्याला किती वाटा मिळाला पाहिजे त्याचा हिशोब. दुसरं, भारताच्या एकत्रित निधीतून द्यावयाची राज्य महसुला सहाय्यक अशी अनुदाने ज्यानुसार नियंत्रित व्हावी ती तत्वे. सहाय्यक अनुदान, हेल्प, असिस्टन्स, एड, फायनान्शियल एड टू द स्टेट, राज्यांना दिलेलं अनुदान आणि सहाय्य ते किती असलं पाहिजे त्याच्याबद्दल. तिसरं, राज्याच्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारसीच्या आधारे राज्यातील पंचायती साधन संपत्ती पूरक ठराव्यात म्हणून राज्याच्या एकत्रित निधीत वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना. आपण वित्त आयोगाचा संदर्भ हा स्थानिक स्वराज्य संस्थेची अनुच्छेद बघताना जो केला तो हा संदर्भ आहे. वित्त आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांचं उत्पन्न कसं वाढून मिळेल त्याबद्दलचे आराखडे राष्ट्रपतींना सुचवायचे आहेत. चौथा आहे, राज्याच्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारसीच्या आधारे राज्याच्या नगरपालिकेच्या साधन संपत्तीत पूरक ठराव्या म्हणून राज्याच्या एकत्रित निधी वाढ करण्यासाठी आवश्यक असेल त्या उपाययोजना. आता ग्रामीणचं झालं, शहरी भागासाठी जिथे नगरपालिकेचा संदर्भ आहे, प्रोव्हिजन त्याच आहे. आणि शेवटचा आहे, आर्थिक स्थिती बळकट राहावी म्हणून राष्ट्रपतीने आयोगाकडे निर्देश दिलेली कोणतीही बाब. देशाची आर्थिक परिस्थिती, जीडीपी, ग्रॉस इन्कम भारताचं वाढावं त्यासाठी जर राष्ट्रपतीने एखादी बाब विचारली आणि त्याच्यावर सल्ला मागितला किंवा स्पष्टीकरण मागितलं तर तेही वित्त आयोगाला अभ्यास करून डाट्या सकट, स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी आकड्या सकट राष्ट्रपतीला कळवणं आवश्यक आहे. आता राष्ट्रपती काय करेल ते कळवलं. राष्ट्रपतीकडे काय मेकॅनिझम आहे, राष्ट्रपतीकडे पूर्ण संसद आहे, दोन्ही सभागृह आहे. म्हणून शेवटचा अनुच्छेद चौथा, समभाग चौथा अनुच्छेद 280 असं म्हणतो की आयोग आपली कार्यपद्धती ठरविल आणि आपली कार्य पार पाडताना त्याला संसदेकडून कायद्याद्वारे प्रदान केले जातील असे सर्व अधिकार असतील. ही जी सगळी 4-5 बाबतीत सल्ला द्यायचा आहे राष्ट्रपतींना, त्यासाठी कार्यप्रणाली आणि वित्त आयोगाचे अधिकार काय असावे हे मात्र ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. संसद कायद्याद्वारे तो अधिकार ठरवेल. आणि आजच्या पारायणातलं शेवटचा अनुच्छेद एका ओळीचा आहे, 281 म्हणतं वित्त आयोगाची शिफारसी. राष्ट्रपती या संविधानाच्या तरतुदी अन्वये वित्त आयोगाने केलेली प्रत्येक शिफारस तीवर कोणती कारवाई केली त्याचे स्पष्टीकरण करणाऱ्या निवेदनासहित संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करेल. वित्त आयोग, राष्ट्रपती, भारताचा कॉम्प्ट्रोलर जनरल, ऑडिटर जनरल या सगळ्या लोकांनी जे काही काम करायचं ते आपण इथे बघितलं. शेवटी हे कोणासमोर, निवेदनासह म्हणजे स्पष्टीकरणासह. त्याचं म्हणणं काय आहे, त्यातल्या चुका काय असतील, त्या महत्वाच्या बाबी कुठल्या आहेत, सर्वसाधारण बाबी कुठल्या, कुठल्या विचारात घ्याव्या, कुठल्या विचारात घेऊ शकत नाही, कुठले ठराव पारित व्हावे. राष्ट्रपतीचं जे अभिभाषण असतं, जे दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेलं असतं किंवा राज्याच्या बाबतीत राज्यपालाचं असतं, त्याच्यामध्ये या वित्तीय बाबीची चर्चा केलेली असते, उहापोह असतो. हे त्याच्यामध्ये त्याच्या तरतुदीची दखल घेतली गेलेली असते. अशा रीतीने राष्ट्रपती वित्त आयोगाच्या शिफारशी, कॉम्प्ट्रोलर जनरलचे निव्वळ उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि इतर बाबतीमध्ये जे काही सल्ले वित्त आयोगाने दिलेले आहे ते स्वतःच्या निवेदनासह संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवेल. या नाम डेमोक्रेसी. मी लोकशाहीची प्रगल्भता बघा. कोणालाही एकाला त्या तिजोरीच्या चाव्याने उन्मत्त व्हावे अशा प्रकारचं हे दिलेलं नाहीये. पण आपली आपली माणसं पेरून जर अशा प्रकारे एखादं सिंडिकेट तयार करून जर आर्थिक पिळवणूक होत असेल तर तिथे मग सम्राट अशोकांनी सांगितलेली सील प्रज्ञा करुणा आपल्या मनात जागृत झाली पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने या संविधानाचे पायी, खऱ्या अर्थाने या भारताचे नेते आणि लोकांचे लोकप्रतिनिधी होण्याच्या क्षमतेचे आहोत, अन्यथा नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मला वाटतं आजचं विवेचन
3 अनुच्छेद आपले झाले आणि सम्राट अशोकाच्या संबंधीच्या प्रश्नावर आपण चर्चा केली. त्यानंतर उद्या आपण याच वेळी 7:30 वाजता 8 जानेवारीला 153व पुष्प गोपण्यासाठी परत भेटूया. ओव्हर. धन्यवाद.